कसा एवढा लेट असं जमलं ना आम्हाला. चला आता चला पटापट. मस्त अशी वहिनी रेडी झाली. वहिनी तिकडेच होता गेला. आता आपण इथं करूया. मस्त टाट वगैरे घेतले आणि मागेच वडाच्या झाडात तर भरपूर जण होती. मग नाही गेलो. तर मस्त चालू आहे आता फोटोशूट. हे व्हिडिओ वरतून नारळ आहे. आज तुम्ही 7 वर्षासाठी रिचार्ज झाला त्याबद्दल तुमचे काही भावना व्यक्त करा थोड्याशा. तुझ्या भावना व्यक्त कर. तू वेगळं 7 वर्ष जमवत. आज 7 वर्षासाठी भावना व्यक्त करायला लागले. तो कामाला गेले ते न विचारलं मी तुला. आता या पला ना कोण विचारणार ना. म्हणजे आता मार्केट डाऊन सगळा. म्हणजे काय सीन आहे माहिती आहे का. काल आणि आज फलं खूप महाग होती. काल पण मी ब्लॉग बनवलं. म्हणजे 2-3 दिवसाचा राहिलेला बाकी होता तो. बोलतात ना 7 जन्मासाठी एकच नवरा हवा. सासूस पण तीच भेटणार 7 वर्षासाठी. आलो तरी पण बोलता ना आलो तिकडून पण बोलता. असं ना त्यानं नाही घेतली. मला का काम धंदा नाही का. हा अरे उजरायला गेल तुम्ही माझ्या कामाला. लोक यायचं चालू आहे. चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत. मस्तपैकी बाहेर गेलेलं आता आलं. आता आज आहे वटपौर्णिमा. त्यानिमित्त तुम्हाला सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. आणि नवीन जे लग्न झालं त्यांनासुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा. एक फेरा आरोग्यासाठी आणि एक फेरा तुमच्या 7 जन्मासाठी तुम्हाला सर्वांना. तर चला आता मम्मीचा वगैरे गेल्या तुषार संचित आहे तिथे तुम्हाला दाखवतो. वडाच्या झाडाला म्हणजे फेऱ्या मारणार आहेत 7 जन्मासाठी. पण त्यांच्यासोबत मस्ती करणं फक्त कोणी सिरियसली घेऊ नका. कारण की आमच्या इथं मध्ये मस्ती चालतं. तर चला जाऊ दाखवतो तुम्हाला कशी मस्ती होणार आहे. आणि जाम धमाकूल घालणार आहोत आम्ही. तर बघायला भेटेल. त्यांनी मस्ती केली तर माझ्या घराला भेटेल. नाही तर नाही. त्यांना मी विचारणार आहो तुमचा 7 जन्मांसाठी तुम्ही जो रिचार्ज केला आहे ना त्याच्याबद्दल भावना व्यक्त करा. कोण करतं की नाही ते तुम्हाला बघायला भेटेल. तर चला कोणत्या उशीर न करता निघू. तुषार संचिता छोटासा म्हणजे कुंडीमध्ये वडाचं झाड लावलं आहे. तो म्हणजे 2-3 वर्षापासून आहे. तो तुम्हाला दाखवतो. इथं वट पूजायला गेलेत. आणि आता मला आशिष दादांच्या इथं पण जायचं रील शूट करायला. मी गेलो तो बाहेर ठाण्याला. पण आता जस्ट आलो. आता वाजले 1:30 असतील. कोणतं दाखवतो तुम्हाला. नाही तर मग त्यांना टाईम दिला होता त्या हिशोबाने बघूया. तर चला आहे तिथं मंडळी तुम्हाला दाखवतो बघा. जास्त तर नाही आहेतच. इकडं पण गर्दी. इथं पण चालू आहे मस्तपैकी. इकडे चालू आहे हळदी कुंकू आणि पोटी भरणाचा. उजीचा अवतार बघा. अरे खायला पण द्या जरा. 7 जन्मासाठी आता रिचार्ज झाले तुम्ही. प्रत्येक वर्षी रिचार्ज होतं का. प्रत्येक वर्षी 1 वर्ष असं कमी होतं का. हा प्रत्येक वर्षी असं 1 वर्ष कमी होतं का. परत लागे पुढच्या वर्षीला काय रिचार्ज करायला लागतं. हा उजू हे उजू प्रत्येक वर्षी 1 वर्ष असं रिचार्ज करायला लागतं. अनलिमिटेड नाही का. तर कोणी सिरियसली घेऊ नका. फक्त ही मजाक मस्ती चालू आहे. फक्त आपली फॅमिली पुरते. इथं दाखवतो मला पण जायचं आहे शूटला. पण आता चालू केले म्हणून दाखवतो तुम्हाला. तुम्ही आज लिपस्टिक जास्त लावले. तुम्ही जास्त चमकतो लिपस्टिक. हा आता या पला ना कोण विचारणार ना. म्हणजे आता मार्केट डाऊन सगळा. म्हणजे काय सीन आहे माहिती आहे का. काल आणि आज फलं खूप महाग होती. काल पण मी ब्लॉग बनवलं. म्हणजे 2-3 दिवसाचा राहिलेला बाकी होता तो ब्लॉग तुम्हाला लेट बघायला भेटेल. तर चला दाखवतो तुम्हाला थोडासा अजून शूट करू. आणि मग इथून जाऊ आपण खायला. आलो तरी पण बोलता ना आलो तिकडून पण बोलता. असं ना त्यानं नाही घेतली. मला का काम धंदा नाही का. हा अरे उजरायला गेल तुम्ही माझ्या कामाला. आता होऊ शकता मस्तपैकी. आवेने टायर आणलेत एर्टिगाला. नाही एर्टिगामध्येच घेऊन हे एक टायर मला पण ठेव माझ्या गाडीला लावायला स्कूटीला. तो तरी आणायचा होतास. असता दुसरा काही खायला बियाला आणायचा होता. बघू शकता फोटो काढायसाठी बघा नुसते जसं
काय चाललंय ना काय नाही यांचा. बघ बघ तिथं झाले आता मस्तपैकी 7 वर्षासाठी रिचार्ज होण्यासाठी आता फेरा मारायला सुरुवात केली. हसतात त्याचा बोलतात ना 7 जन्मासाठी एकच नवरा हवा. सासूस पण तीच भेटणार 7 वर्षासाठी. मग ती करून पण बोलचायला की ही सासूस ना भेटली पाहिजे. नको पाय सी पाय नको बोलत काय पडून नंतर उचला पंजाब बांधून झाले मस्तपैकी. आता 7 वर्षासाठी मारतील 7 फेरे. परत पुढच्या वर्षी रिचार्ज होईल 7 वर्षासाठी. म्हणजे प्रत्येक वर्षी एक्सटेंड होतं अशी व्हॅलिडिटी ना. काय तोंड तोंड दाखवायचं ना का. आज तुम्ही 7 वर्षासाठी रिचार्ज झाला त्याबद्दल तुमचे काही भावना व्यक्त करा थोड्याशा. तुझ्या भावना व्यक्त कर. तू वेगळं 7 वर्ष जमवत. अरे 7 वर्षासाठी भावना व्यक्त करायला लागले. तो कामाला गेले ते ना विचारलं मी तुला. हा ना तू सांग ना. मी मम्मीला पण जाईन वाटलं तर. बोला बोला लवकर चला. बोला ना तो बरोबर बोलत. फायनली पहिला फेरा मारलेला आहे. आता दुसरा फेरा घेतला मारायला. आणि मी घेतले मस्त फल खायला. दिवस फल मी मग अशी जिथं गेलो तिथं होतं नाही. येताना काही घाईमध्ये विसरलो घ्यायला. चला आपण खाऊन घेऊ. भूमीचं काय काय बिघायचे असते. भेटला ना वाटतं खायला. ना पहिल्यांदाच भेटले का खाता पाहिजे तुला. मग तुम्ही जाम घालस ना. बघा तिकडे आपला वासुदेव भोईर डायरेक्ट रिक्षातून व्हिडिओ काढताय. म्हणजे हे ना जवळ ये ना काढ ना असा तिथून काढण्यापेक्षा ये जरा थोडा उन्हान ताप. बायकोसाठी तेवढं ना करू शकत. बायको आता तुझ्यासाठी 7 वर्ष फेरं मारतं. ये मस्तपैकी थोडा शॉर्ट शूट केले. फक्त मजाक मस्ती झाले. कोणी सिरियसली घेऊ नका. आमच्या मस्ती चालतं सगळ्यांची. तर चला आता जाऊ आपण आशिष दादांची इथं खाड्डेला जायचं होतं कौशाला. पण अजून काही फिक्स नाही. इकडे तिकडे झालं. पण खाड्डेला जाऊ. मग खाड्डे इथून जर कौशाला जायचं असेल तर तिकडं जाऊ. दाखवतो तुम्हाला मस्तपैकी आशिष दादांचा शूट. वेळ भेटला म्हणून करतो नाही तर नसतं झाला. कारण की मी जिथं गेलो होतो तिथून येण्याला किती टाईम लागेल सांगू शकत नव्हतं. लवकर आलो म्हणून चालू. खूप अशी मस्ती केली तुम्हाला बघायला भेटलं. म्हणजे काय नाही एकदम नॉर्मलीच आहे. पण कोणी आहेत कमेंट करणारे चुकीच्या त्यांचे विचार वाईट असतात. समजून जा तुम्ही. चला आता मला कॉल आला ना तो निघून जाऊ. तोपर्यंत वाट बघतोय. 5-10 मिनटात येईलच. मला डाऊट आहे कारण टायमिंग तर झालेलं आहे. आशिष दादा पण रेडी वगैरे झाला असेल तर मग जायला लागेल आपल्याला. तुम्ही बघत राहा पुढे. खूप मजा येणार आहे. पण बघू शूट करायला भेटतो की नाही. मला नाही वाटतं शूट करायला भेटणार. कारण की मला रील शूट करायचे. त्याच्यामध्ये जर आशिष दादा त्याचा ब्लॉग चालू असेल तर मग बेटर आहे. काहीतरी क्लिप काढायला भेटतील. नाही तर मग काहीच नाही. जसं होईल तसं दाखवण्याचा नक्की प्रयत्न करेन. आणि जर नवीन असेल तर जाऊन चॅनल मात्र सबस्क्राईब करा आणि कमेंट मात्र नक्की करा. लवकरच आपले 10K सबस्क्रायबर कंप्लीट होणार आहेत. त्याचं आपण सेलिब्रेशन पण करणार आहोत. आणि 2 जणांना गिव्ह अवे म्हणजे मी ठरवलेले आहेत. त्यांना मला गिफ्ट पण द्यायचं आहे. ते देईनच मी. काय देणार आहे ते तो तुम्हाला दाखवेनच. आणि तो सेपरेटली ब्लॉग बनवेल. तर चला वाट बघूया थोडा वेळ. आणि मग नंतर डायरेक्ट लोकेशनवरच भेटेल. काहीच मस्तपैकी पोचला अशी त्यांच्या घराच्या खाली बघा. आणि तिकडून काय आलं माहिती आहे. तिकडं पाणी भरलं तर जाऊ वरती
मला तर वाटतं अशीच आता गेले आणायला वहिनीला, कारण की मग अशी कौशल्य होती तिकडे पण करणार, इकडे शूट करत आपल्या. चला घरात जाऊन थोडा वेळ बसू, वाट बघू आणि मग काय आहे ते दाखवतो तुम्हाला शूट कसं होतं ते. फायनली दादा आणि वहिनी आलेली. आता रेडी झालं, 1:30 वाजता आलो, आता 3 वहिनीची तर उशीर झाला. तर चला आता आपण खाली जाऊ, तिथं दाखवतो तुम्हाला शूट कसा. एवढं लेट असं जमलं ना आम्हाला. चला चला पटापट. मस्त अशी वहिनी रेडी झाली, वहिनी तिकडे सुद्धा गेला. आता आपण इथं करूया. मस्त ताट वगैरे घेतले आणि मागेच वडाच्या झाडात त्या भरपूर जण होती, मग नाही गेलो. तर चला दाखवतो तुम्हाला शूट कसं आलं आणि लगेच व्हिडिओ बनवून पण द्यायचे. इथंच बसून इथंच बनवून द्यायचे. तर चला आता मागे जाऊ घराच्या आपण, इथं पण दाखवतो. काहीच बघू शकता इकडे चाललंय फोटोशूट. कॅमेरामॅन सिद्धू म्हात्रे. काहीच बघू शकता मस्त चालू आहे फोटोशूट. एकदम हिरवा हिरवा वरच्या परत नारळ. तर मस्त चालू आहे आता फोटोशूट. हे व्हिडिओ वरतून नारळ आहे. फायनली थोडाफार शूट झालेला. आता चालू आम्ही वरती रनिंगला सगळं. चला या दाखवतो तुम्हाला. छोटासा शूट झाले मस्त. ब्लॉग मोठा न होणार, बनवायचा प्रयत्न करत नाही. आजच्या आज टाकायचा प्रयत्न पण करेन. जर झाला तर ठीक आहे, नाही तर मग उद्या सकाळी. आता जाऊ मस्तपैकी घरात काय शूट करायचा तो करू आणि मग एडिटिंग लगेच चालू करतो. गाईज फायनली मस्तपैकी व्हिडिओ मस्त अशी शूट झाले आणि इंस्टाला अपलोड पण केले. जाऊन नक्की बघा आणि यूट्यूब चॅनलला आपल्या शॉर्ट्समध्ये सुद्धा येईल. तर चला आता जाऊ घरी. अजून एडिटिंग करायच्या बाकीत. पहिला जाऊन पोटपूजा करूया. जाम भूक लागली, पण जरा गोळ्या खायला लागतील, मग नंतर पोटपूजा करू आपण. फायनली मस्तपैकी पोचलो घरी, फ्रेश वगैरे झालो आणि आता घेतले फक्त जेवायला. बघू शकता बकऱ्याचं मटण आज आपला उपासना म्हणून बघा. चला पटकन जेवून घेऊ आणि मस्त भेटतो थोड्या वेळात. मस्त जेवण करून गेलो होतं खाली. आता झालंय घरामध्ये व्हिडिओ एडिट करायचे. अशी दादाची तर झालेली अपलोड ती तुम्हाला बघायला भेटेलच म्हणजे. तर आता थोडेच परत ब्लॉगसुद्धा एडिट करायला घेतो, म्हणजे उद्या तुम्हाला 4 वाजेपर्यंत बघायला भेटेल. कारण की हल्ली माझे ब्लॉग खूप आहेत, म्हणजे 2 ब्लॉग आहेत. एक लग्नाचा आहे, म्हणजे लग्न हल्दी मिक्स आहे, तो पण किती झाले मला पण नाही माहिती. आणि एक मम्मीच्या बड्डेचा आहे 1 तारखेला 1 जूनचा. तुम्हाला 10 तारखेनंतर म्हणजे येत्या 4-5 दिवसामध्ये बघायला भेटतीलच. पण पहिलं हा ब्लॉग बघायला भेटेल. तर चला जे काय आहेत ते एडिट करू आणि मग तुम्हाला दाखवतो. आजचा ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये. चला बाय बाय.